नाशिकच्या TCS प्रकरणातील आरोपीचं दिल्ली स्फोटातल्या आरोपीशी कनेक्शन आहे का? HR मॅनेजर निदा खानचा दिल्ली स्फोटातील डॉक्टर शाहीनशी लिंक असल्याचा संशय आहे. HR मॅनेजर निदा खान फरारच आहे. सध्या ती भिवंडीत लपल्याची माहिती मिळते. पोलिसांकडून विविध ठिकाणी शोध मोहीम देखील सुरू आहे. संशयास्पद माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. तर तपास यंत्रणांकडून सगळ्या बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता ATS कडे गेलाय. नाशिक शहरात ATSचे पथक दाखल झाले आणि एक अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांकडून तपास केला जातोय. नाशिकच्या TCS कंपनीतील प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल घेतली गेली आहे. स्वतः ATS आरोपींची चौकशी करणार आहे. तर तपासासाठी CDR रिपोर्ट महत्त्वपूर्ण असेल. नाशिकमधील TCS कंपनीच्या 160 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले गेले. दिल्ली HR टीमकडून कंपनीमध्ये सखोल चौकशी सुरू झाली आहे. धर्मांतर, लैंगिक अत्याचार या प्रकरणात कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन जबाब नोंदवले जात आहेत. कामगार उपायुक्त पथकाची कंपनीवर धाड पडली. त्यानंतर कर्मचारी नसल्यानं तपास कागदपत्रांवरच असल्याचं दिसतंय. कंपनीतील लैंगिक छळ प्रतिबंधक समिती फक्त कागदावर असल्याचा संशय आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला पाहणीसाठी देखील पोहोचणार आहे. तर नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात एक नवी धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील आनंद रिसॉर्टमध्ये पार्ट्यांचं आयोजन केलं जात होतं. 2022 ते 2023 या एका वर्षाच्या दरम्यान नियमित पार्ट्या व्हायच्या. या पार्ट्यांच्या माध्यमातून तरुणींना जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. SIT कडून आनंद रिसॉर्टची झडती घेतली गेली. त्यामुळे रजिस्टरही ताब्यात घेतलं गेलंय. हॉटेल कर्मचारी आणि व्यवस्थापनाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. पार्टी हॉलसह रूम्सही बुक करून संशयितांची हालचाल सुरू होती. नव्या पुराव्यांनंतर आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता आहे. नाशिकमधील याच धर्मांतर प्रकरणाविरोधात हिंदू समाज आक्रमक झालाय. हिंदू सकल समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. TCS कंपनीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय. आमदार देवयानी फरांदे यांच्यासह हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले.